हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया सोमवारच्या मार्केटसाठी. ठीक आहे. तर सोमवारी 3 फेब्रुवारीला मार्केटमध्ये काय होईल अशी सगळ्यांना आता उत्सुकता आहे. तर आपण थोडंसं अनालिसिस करून बघूया की काय होईल म्हणून. हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हा जो इथे पॅटर्न बनलाय, तसाच सेम पॅटर्न इथं बनलाय आणि मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे, की बजेटच्या दिवशी मार्केट पडू शकतं. त्यामुळे भलेही हा जो हाय आपण कन्सिडर केला होता, ह्या कॅन्डलचा, मोठ्या बिअरिश कॅन्डलचा 23,420 किंवा 23,427 च्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल, तर आपण बुलिश व्हायचं असं वगैरे आपण आधी बोलत होतो. पण लगेच इमिडिएटली बजेट आल्यामुळे मोस्ट प्रोबॅबिलिटी होती, की मार्केट दुसऱ्या दिवशी पडू शकतं. कारण बजेटच्या दिवशी आत्तापर्यंत जेव्हा पण बजेट अनाउन्स झालंय, मार्केट मोस्टली पडलेलंच आहे आणि त्याची कारणं पण आहेत. कारण काही सेक्टरसाठी काही बजेट चांगलं असतं, काही सेक्टरसाठी बजेट चांगलं नसतं आणि त्यामुळे त्याच्या अकॉर्डिंगली सगळे स्टॉक्स असतील, ते सेक्टर्स असतील, ते रिएक्ट होतात लगेच-लगेच आणि मार्केट बऱ्यापैकी पडतं. तुम्ही जर 1 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जर का किंवा 1च्या दरम्यानपर्यंत जर का कोणी डेली टाईम फ्रेमवर निफ्टीची जर ही कॅन्डल बघितली असेल ना, तर काल ही कॅन्डल एक्झॅक्टली ह्या पॅटर्नमध्ये होती. पण 1 वाजल्यानंतर 1 वाजून 10 मिनिटांनंतर वगैरे मार्केट पुन्हा थोडंफार सावरायला लागलं आणि थोडंफार रिकव्हर पण व्हायला लागलं. पण तरीसुद्धा मार्केटनं डेली टाईम फ्रेमवर निफ्टीमध्ये हा नवीन हाय बनवलाय. हा नवीन हाय बनवलाय. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, की हा नवीन हाय बनवलाय. पण जर सोमवारच्या मार्केटमध्ये हा हाय तोडून जर मार्केट व्यवस्थित सस्टेन होत असेल, तर तुम्ही म्हणू शकाल, की निफ्टी आता व्यवस्थित रिकव्हर व्हायला सुरुवात झाली आणि आता निफ्टी चांगलं रिकव्हर होऊ शकते. कारण हा नवीन हाय तयार झालाय याचा अर्थ हा पण असतो, की जेव्हा मार्केट एका विशिष्ट ट्रेंडमध्ये सुरू होतं, म्हणजे जसं की आता मार्केट सेलिंग ट्रेंडमध्ये सुरू होतं इतके दिवस झालं, मागचा संपूर्ण महिना म्हणा किंवा हे. पण आता हा नवीन हाय तयार केलाय मार्केटमध्ये डेली टाईम फ्रेमवर निफ्टीमध्ये. तर प्रोबॅबिलिटी आहे, की इथून मार्केट आपण पॉझिटिव्हली घेऊ पण शकतो. पण त्याला कंडिशन ही आहे, की हा जो हाय आहे, हा हाय तोडून मार्केटने अपसाइडला मूव्हमेंट करून सस्टेन करायला पाहिजे. पुन्हा मार्केट खाली यायला नाही पाहिजे. मार्केट वरती सस्टेन करायला पाहिजे सोमवारच्या दिवशी. तर आपण मंगळवार नंतर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करू शकतो. पण पॉसिबिलिटी कमी आहे. कारण बजेट भलेही मिडल क्लास लोकांसाठी बजेट चांगलं अनाउन्स झालंय. बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह सांगितल्या गेलेत. पण काही सेक्टर जे आहेत, ते अजूनही नाराज आहेत. आणि त्यामुळे बऱ्याच सेक्टर्सवर निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतोय अजूनही आणि सोमवारी मात्र त्याचा जास्त इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो. त्यामुळे प्रोबॅबिलिटी आहे, की सोमवारी मार्केट पडू पण शकतं. आणि ग्लोबल मार्केट जे आहे, ते ग्लोबल मार्केट सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केटवर पडत असतो. त्यामुळे सोमवारी काय होतंय, सोमवारी जर मार्केट पडत असेल तर मात्र प्रॉब्लेमॅटिक आहे. तर आपण बुलिश साइडला जाऊ नाही शकत. पण जर सोमवारी मार्केट हा हाय तोडून जर वरती व्यवस्थित सस्टेन होत असेल आणि मार्केट हाच ट्रेंड फॉलो करत जर वरती चढत राहिलं, तर थोडीसं पॉझिटिव्हिटीकडे आपण जाऊ शकू. त्यामुळे बघूया आता सोमवारी काय होतंय. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर निफ्टीमध्ये काय झाले ते पण तर हा 5 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे निफ्टीमध्ये. तर आपण दिलेल्या लेव्हल्स ॲक्चुअली काम केले कालसुद्धा. खरं तर बजेट किंवा असे कोणते पण इव्हेंट्स जेव्हा असतात अशा वेळी लेव्हल्स किंवा कोणतेही इंडिकेटर्स म्हणा, काही कोणती तुमची स्ट्रॅटेजी ही जास्त वर्क होत नाही. पण ठीक आहे आपल्या तरी पण काही प्रमाणात लेव्हल्स काम केलेत. कारण काल निर्मलाची ज्या पद्धतीने बजेट अनाउन्स करत होत्या, प्रत्येक कॅन्डलला ते सेक्टर असतील किंवा प्रत्येक कॅन्डल प्रत्येक त्यांच्या अनाउन्समेंटला रिएक्ट होत होती. त्यामुळे कॅन्डल कधी वर जात होती, कधी खाली येत होती, पडत होती, पुन्हा चढत होती. परत निगेटिव्ह ऐकायला मिळालं, की तेच रिट्रेसही होत होतं. अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा पण इव्हेंट्स वगैरे असतात त्यावेळी म्हणून मोस्टली मार्केट करू नका असं म्हटलं जाते. कारण ट्रॅपिंग खूप मोठ्या प्रमाणात होते. खूप मोठ्या प्रमाणात मार्केट रिएक्ट होते. विदिन अ सेकंड मार्केट रिएक्ट होतं आणि तुम्हाला तुमच्या पोझिशनमधून बाहेर पडायला सुद्धा टाईम भेटत नाही. खूप मोठ्या विक्स तयार होतात. मी तुम्हाला परवा पण सांगितलं होतं, की उद्या मार्केटमध्ये खूप मोठ्या विक्स तयार होतात. त्यामुळे भलेही मार्केटमध्ये प्रीमियम त्यावेळेस वाढले असतील, पण ते रिट्रेस पण कंप्लीटली होतात आणि ट्रॅप होण्याची खूप जास्त शक्यता असते, कारण तुम्हाला पोझिशन क्लिअर करायला टाईमच भेटत नाही. ह्यासाठी असे जेव्हा इव्हेंट्स वगैरे असतात, त्यावेळी बनला तर खूप पैसा बनतोही, पण मोस्ट प्रोबॅबिलिटी असते, की तुम्ही ट्रॅप होऊ शकता. तुमचं नुकसान खूप मोठं होऊ शकतं. ठीक आहे. सो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर हेच झालंय. मार्केट पडलंय, नंतर थोडंफार चढलंय असं मार्केट दाखवत होतं इथे.
पण मार्केट ॲक्चुअली हे चढत नव्हतं. प्रीमियम जर बघाल तुम्ही, प्रीमियम अजिबात जागचं हललं नव्हतं. एका रेंजमध्येच होतं प्रीमियम. त्यानंतर एक पावणे 12च्या दरम्यान निर्मलाजींनी टॅक्सच्या बाबतीत काय एक अनाउन्समेंट केली आणि मार्केट पटकन रिएक्ट झालं आणि खाली पडलं होतं. आणि त्याच्यानंतर जसं-जसं त्या काय जे काही अनाउन्समेंट करत होत्या, त्या-त्याप्रमाणे ते सेक्टर रिएक्ट होत होते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या निफ्टीवर सुद्धा पडताना दिसत होता. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तर फार्मा सेक्टर जे आहे निफ्टी फार्मा ते खूप रिएक्ट झाले. ते खूप जास्त पडले. त्यानंतर निफ्टीचं आय-टी सेक्टर जे आहे ते पण खूप जास्त पडलेलं आहे आणि फार्मा सेक्टर, आय-टी सेक्टर जे आहेत ते आय थिंक बजेटवरून खुश नाहीयेत आणि त्यामुळे ते थोडेसे इम्पॅक्ट दाखवले त्यांनी. आणि ऑटो सेक्टर मात्र निफ्टीचं चांगलं चढलं होतं. त्यामुळे निफ्टीमध्ये हाल्फ सेशन नंतरची थोडीशी फार रिकव्हरी तुम्हाला बघायला मिळाली. त्यावर ह्याचा इम्पॅक्ट सुद्धा असू शकतो. पण फार्मा सेक्टर आणि आय-टी सेक्टर नाराज आहेत हे सरळ-सरळ दिसते. ते पडलेत आणि ह्याचा अजून जास्त इम्पॅक्ट सोमवारी दिसू शकतो. आय-टी सेक्टर जे आहे सोमवारी अजून पडू शकतंय. फार्मा सेक्टर सुद्धा पडू शकतं. त्यामुळे तुम्ही ह्या बाबतीत अवेअर राहा. मार्केट चढेलच किंवा काय असं काही तुम्ही गृहीत धरू नका. आधी तुम्ही बघून घ्या निफ्टी सुरुवातीच्या 1 तासाभरात कसं रिएक्ट करते, काय होते आणि मग तुमचं जे काही तुमचं ट्रेड प्लॅन करताय तुम्ही तसं तुम्ही ट्रेड प्लॅन करा. ठीक आहे. निफ्टी 50 साठी मी तुम्हाला सोमवारसाठी काही लेव्हल्स देते. ते सोमवारसाठी या लेव्हल्स असणार आहेत. जर निफ्टीने 23,632 चा जर हाय तोडला आणि व्यवस्थित सस्टेन झालं, तर पहिला त्याच्यासाठी रेझिस्टन्स असणार आहे 23,689 आणि त्याच्यानंतर 23,795. ठीक आहे. अ, 795 पर्यंत येऊ शकते मार्केट, तर तुम्ही लक्ष द्या. आणि जर का निफ्टीने 23,318 हा लो तोडला, तर 23,169 आणि 23,026 हे टार्गेट्स ठेवा. हे मध्ये-मध्ये काही लेव्हल्स पण आहेत, त्या मी घालवल्या नाहीयेत. त्या पण असू देत तुमच्या रेफरन्ससाठी. 23,248 आणि 23,139 ह्या लेव्हल्सवर मार्केट रिएक्ट करेल. इम्पोर्टंटच लेव्हल आहेत त्यासुद्धा, म्हणून मी ठेवलेत. पण याच्या व्यतिरिक्त जर मार्केट वन साइडेड कुठेतरी जास्त म्हणजे आपले टार्गेट्स पास करून जर जास्त जायला लागलं, तर मी YouTubeच्या कम्युनिटी पोस्टवर तुम्हाला पुढच्या लेव्हल्स अपडेट करून देईल. त्यामुळे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ज्या कम्युनिटी पोस्ट असतील YouTubeवरच्या, त्या सतत ट्रॅक करत राहा. मी जर काही इम्पोर्टंट असेल, तर मी तिथे पोस्ट करत असते, त्या YouTubeच्या कम्युनिटी पोस्टवर. त्यामुळे तुम्ही त्या बघत राहा, फॉलो करत राहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला त्या पोस्ट समजतील. आणि व्हिडिओ जर आत्तापर्यंत आवडला असेल, तुम्ही मागच्या काही दिवसांचे व्हिडिओ जर फॉलो केले असतील, नसतील तरी तुम्ही मागे जाऊन पुन्हा बघू शकताय. मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी कॉन्सेप्ट सांगितल्या आहेत, त्या इम्पोर्टंट आहेत तुमच्यासाठी. तर तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पाहताय, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणती कॉन्सेप्ट आवडतीये, ज्या तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतायत, त्या मला कमेंट्स करून सांगा. तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असते आणि त्याप्रमाणे मी व्हिडिओज सुद्धा बनवेन तुम्हाला पुढे काही स्ट्रॅटेजीचे असू देत किंवा आणखी काही कॉन्सेप्ट्स असतील त्याचे व्हिडिओज तुम्हाला मी वेळोवेळी आणत जाईन. ओके. सो आता आपण बँक निफ्टीचं बघूया. तर हा बँक निफ्टीचा डेली टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे. ठीक आहे. तर बँक निफ्टी सुद्धा काल खूप जास्त पडलं होतं, पण नंतर ते थोडं रिकव्हर झालंय. बँक निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न बनलाय. हे बघा. तुम्ही बघू शकताय. तर जेव्हा पण डब्ल्यू पॅटर्न बनतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे, की मार्केट चढत असतं, बुलिश साइडला जात असतं. पण अगेन बँक निफ्टीमध्ये सुद्धा हीच कंडिशन असणार आहे, की जो कालचा हाय आहे, जो काही नवीन हाय तयार केलाय बँक निफ्टीने, तो हाय तोडून बँक निफ्टी सस्टेन करायला पाहिजे आणि त्याचं कंटिन्यू जर वरच्या साइडला मूव्हमेंट्स होत असतील, तर बँक निफ्टी बुलिश होईल. डेली टाईम फ्रेमवर उद्या बँक निफ्टी हा जो हाय आहे कालचा, तो हाय तोडून वरती सस्टेन व्हायला पाहिजे आणि चांगली ग्रीन कॅन्डल, बुलिश कॅन्डल बनायला पाहिजे. तर आपण म्हणू की बँक निफ्टी सुद्धा रिकव्हर करायला सुरुवात झाली आहे आणि पॉझिटिव्ह
रिएक्ट करायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तर बँक निफ्टीच्या डेली टाईम फ्रेममध्ये तरी डब्ल्यू पॅटर्न बनतोय. त्यामुळे बघूया आपण, की सोमवारच्या मार्केटमध्ये उद्याला काय होतंय. मार्केटने जर हा हाय तोडून वरती सस्टेन केलं आणि एक चांगली बुलिश मूव्हमेंट दिली आणि डेली टाईम फ्रेमवर सुद्धा एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दाखवला, तर आपण म्हणू शकू की बँक निफ्टी सुद्धा पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात झाली आहे आणि प्रोबॅबली मग निफ्टी सुद्धा पॉझिटिव्ह होईल. कारण बँक निफ्टीचा निफ्टीवर इम्पॅक्ट पडत असतो त्यामुळे. पण ग्लोबल मार्केट निगेटिव्ह असल्यामुळे आता सध्या काय होतंय सोमवारी ते आपल्याला उद्यालाच समजेल. अ, जर काही इम्पोर्टंट अपडेट्स असतील किंवा काही इम्पोर्टंट तुम्हाला सांगायचं असेल, मार्केट सुरू असताना, तर मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये YouTubeवर सांगत जाईन. तुम्हाला पोस्ट टाकेन, तुम्ही त्यासुद्धा फॉलो करत राहा. ठीक आहे. आता आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघूया. बँक निफ्टीने सुद्धा निफ्टीसारखंच रिएक्ट केलंय. बँक निफ्टी आधी चढलंय. त्याच्यानंतर बँक निफ्टी कंटिन्युअस खूप जास्त पडलं आणि नंतर मग दुपारनंतर बँक निफ्टी एक 1:30 वाजल्यानंतर वगैरे थोडंसं रिकव्हर व्हायला सुरुवात झाली होती. यामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवते. एच-डी-एफ-सी बँकचा कंप्लीट इम्पॅक्ट असतो बँक निफ्टीवर कधीसुद्धा. सगळ्यात जास्त इम्पॅक्ट एच-डी-एफ-सी बँकचा असतो. जसं बँक निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न बनतोय, तसा एच-डी-एफ-सी बँकच्या डेली टाईम फ्रेमवर सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनतोय. तर हा एच-डी-एफ-सीचा अ, 5 मिनिटाचा हे आहे, चार्ट आहे. तर तुम्ही बघा एच-डी-एफ-सी बँक सुद्धा काल पडली आहे आणि दुपारनंतर 1 वाजल्यानंतर रिकव्हर व्हायला सुरुवात झाली आहे एच-डी-एफ-सीमध्ये. त्यानंतर ॲक्सिस बँक आहे. ॲक्सिस बँक सुद्धा पडली आहे आणि त्याच्यानंतर तिने बरंच रिकव्हर केलंय म्हणजे ऑलमोस्ट ओपनिंगपेक्षा जास्त रिकव्हर केलंय. त्यानंतर एस-बी-आयमध्ये बघूया. एस-बी-आयमध्ये सुद्धा एस-बी-आय बँक खूप जास्त पडले, खूप जास्त आणि तेवढी जास्त तिने रिकव्हर केलेली नाही. केलंय बऱ्यापैकी. पण बँका काल खूप जास्त पडलेत आणि हा आय-सी-आय-सी-आय बँकचा चार्ट आहे. आय-सी-आय-सी-आय बँक सुद्धा खूप पडली पण आणि तिने कंप्लीट रिकव्हरी पण दाखवली. सो टू साइडेड मूव्हमेंट्स केलेत काल बँकनी. काल बँक खूप जास्त पडलेत आणि अगेन बँक चढलेत सुद्धा. पण उद्या काय होते ते बघूया. उद्या जर ह्या सगळ्या बँकांनी रिकव्हरी दाखवली, तर बँक निफ्टी सुद्धा वरती चढेल. आणि तर बँक निफ्टीमध्ये एक चांगली पॉझिटिव्हिटी तुम्हाला बघायला मिळेल. अदरवाईज बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर कालचा लो तोडला त्याने आणि जर बँक निफ्टी खाली यायला लागलं, तर मात्र अ, म्हणजे पुन्हा बँक सुद्धा पडू पण शकतात आणि प्रोबॅबिलिटी आहे, की बँक सोबत मग निफ्टी सुद्धा पडू शकतं. त्यामुळे उद्या ह्याच होप्स आहेत, की बँक निफ्टीने जर उद्याला हाय तोडून जर सस्टेन केलं, तर बँक निफ्टी सुद्धा चढायला सुरुवात करू शकते. तर बघूया आता उद्या काय होतंय. मी तुम्हाला उद्यासाठी लेव्हल्स देते. सो बँक निफ्टीसाठी उद्या या लेव्हल्स असणार आहेत. उद्या बँक निफ्टी कुठे ओपन होते तुम्ही बघा आधी. ठीक आहे. उद्या बँक निफ्टी 49,426 आणि 49,651 ह्या रेंजमध्ये जर राहत असेल, तर आधी हा रेंज तोडू द्या. त्यानंतर बँक निफ्टी जर ही रेंज तोडत असेल 49,651 तर मग बँक निफ्टी 50,000 कडे जाईल. आणि जर बँक निफ्टीने 49,426 चा लो तोडला, तर बँक निफ्टी 48,850 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. आणि जर बँक निफ्टीने 50,000 चा हाय तोडला, हा जर रेझिस्टन्स बँक निफ्टी तोडत असेल, तर बँक निफ्टी 50,447 पर्यंत जाईल आणि हा सुद्धा रेझिस्टन्स तोडला, तर बँक निफ्टी 50,990 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. आता इथं 50,000 ची सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. त्यामुळे अ, ही लेव्हल तोडताना बँक निफ्टी काय करते हे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ऑब्झर्व्ह करा आणि उद्या मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला काय पाहायला मिळते. ठीक आहे. आणि ही जी मध्ये मी रेंज दिली आहे तुम्हाला 49,506 हे पण तुम्ही लक्षात ठेवा. कदाचित मार्केट इथं कुठं ओपन होत असेल, तर इथून थोडीशी पुलबॅक, रिट्रेसमेंट किंवा सपोर्ट रेझिस्टन्स काहीही घेऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला ही लेव्हल ठेवली आहे. त्यानंतर खालच्या साईडला 48,449 आणि 48,319 ही रेंज असणार आहे आणि हा सुद्धा सपोर्ट तोडला तर मग 48,064. आता ह्या सुद्धा सगळ्या लेव्हल्स जर तोडल्या बँक निफ्टीने, तर उद्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी तुम्हाला पुढच्या रेंज ज्या काही असतील त्या मी अपडेट करेन. ठीक आहे. सो आजच्यासाठी इतकंच. अ, तुम्ही उद्याला ह्या सगळ्या रेंज व्यवस्थित मार्क करून घ्या आणि तुमचा जो काही ट्रेड सेटअप असेल त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की उद्या मार्केट पडूही शकतं. प्रोबॅबिलिटी आहे. पण जर का हाय तोडून सस्टेन केलं तर मग चढू शकते.
त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करा. ओके, थँक यू.